हे तिन्ही गोष्टी जर मॅच झाल्या आणि खालच्या 5 पैकी जर का एखादा एक्स्ट्रा कन्फर्मेशनचा पॉईंट मॅच झाला की ट्रेड घेऊन टाकायचा. किती लॉटने ट्रेड करणार आपण? कमीत कमी 2 लॉटची कॅपॅसिटी नाही आहे तर 2 मिनी लॉट, मिनीची कॅपॅसिटी नाही आहे मायक्रो लॉट, मायक्रोची पण कॅपॅसिटी नाही तर पेपर ट्रेड करा. पण ट्रेड घेताना 2 लॉटच्या खाली काही कधी ट्रेड करायचा नाही. एंट्री केल्यानंतर 1 लॉटची प्रायमरी टार्गेटला प्रॉफिट बुकिंगची जी ऑर्डर आहे ती आधीच लावून टाकायची आणि फर्स्ट लॉटचा प्रॉफिट एकदा का बुक झाला की सेकंड लॉटला बाईंग रेटचा स्टॉप लॉस टाकून द्यायचा. आता जर स्टॉप लॉस उडाला तर सेकंड लॉटमध्ये काय मिळणार नाही, पण पहिल्या लॉटचा प्रॉफिट ऑलरेडी खिशात आलेला आहे. आणि जर स्टॉप लॉस नाही उडाला आणि मार्केट वरती गेलं तर दुसरा लॉट होल्ड आहेच, म्हणजे रिस्क काय राहिली का आपली? काहीच नाही. ठीक आहे, हे बघा ओव्हरऑल रिझल्ट हा प्लसमध्ये असला पाहिजे, बरोबर. तर फर्स्ट लॉटचा प्रॉफिट एकदा का बुक झालं ना की समजायचं आपण परीक्षेत पास झालो. आता काय झालं तरी गॅरंटेड आपल्याला नापास तर काय कोण करू शकत नाही, बरोबर आहे. तो एक्झाम देणारा जो मुलगा असतो ना 2 गोष्टी काम करत असतो. एक म्हणजे पहिला पर्पज काय असतो, दुसरा पर्पज काय असतो, मार्क वाढवणं, बरोबर. पहिला लॉटचा प्रॉफिट मिळाला म्हणजे आपण पास झालो. आता दुसरा फोकस काय, मार्क वाढवणं. ते कुठं वाढवायचेत, ते दुसऱ्या लॉटमध्ये वाढवायचेत. आता जर दोन्हीचे दोन्ही स्टॉकस्टिक अबोव 80 जाऊन बसलेले आहेत आणि आपण सुपरची स्टॉप लॉसची ऑर्डर आधीच लावून ठेवलेली आहे तर घाबरायचं काय कारण आहे का? काहीच नाही. भीती वाटायची काय गरज आहे? काहीच नाही. आता जर चांदी 200-300 पॉईंटवरती गेली तर 200-300 पॉईंट मिळतील आणि जर का त्या ट्रेडमध्ये 2-3 हजार पॉईंटनी वरती गेली तर 2-3 हजार अख्खे मिळतील. आपलं माहितीच आहे का की 2000 पॉईंट देणार आहे का 3000 पॉईंट देणार आहे का 200 देणार आहे का 500 देणार आहे? नाही. पण जर का एखाद्या वेळेला तशी मुवमेंट आली तर ती अख्खीची अख्खी आपली कॅप्चर होऊन जाईल जर आपण सिस्टमला नीट फॉलो केलं तर. कळते? पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे व्यवस्थित, त्याला तुम्हाला फक्त फॉलो करायचे. कळते? 100% जर फॉलो करायला तुम्ही शिकले तर आयुष्यात परत कधी मला फोन करायची गरज पडणार नाही. आणि जरी कधी माझी गरज पडली तर मी रोज आहेच. कळते? तर ह्या रूलप्रमाणे काम करायचे. कमीत कमी एक एक्स्ट्रा कन्फर्मेशनचा पॉईंट मॅच झालाच पाहिजे. बरं इथं काय लिहिलं आहे बघा, 15 मिनिट इंटरनॅशनल चार्ट स्टॉकस्टिक 50 लाईन क्रॉसिंग अपसाईड. म्हणजे काय क्रॉसिंग म्हणजे काय? क्रॉसिंग म्हणजे काय? फिफ्टी लाईन क्रॉसिंग म्हणजे 50 लाईनच्या वरती असं सांगितलंय का? क्रॉसिंगचा अर्थ काय? क्रॉस करताना पाहिजे. कळते? क्रॉस झाल्याच्या नंतर 2-3 तासाच्या नंतर तुमचा मूड झाल्याच्या नंतर पण बाय घेतलं तर चला असं सांगितलंय का? नाही. 50च्या वरती आहे तर कुठेही बाय घेतलं तर चला असं सांगितलंय का? काय सांगितलंय बघायला? 50 लाईन क्रॉसिंग. मुद्दाम त्याला अंडरलाईन करून दिले. हे नंतर लोक मला रोज फोन करून तेच विचारतात की आम्ही इथं बाय केला होता स्टॉप लॉस हिट झाला आणि काय चुकलं ते सांगा. मी सांगतो स्टॉकस्टिक 3 तासापूर्वी क्रॉस झाला होता आणि तुम्ही त्याच्यानंतर बाय घेतलं कसं काय? नाही तुम्ही सांगितलं होतं ना 50च्या वरती असेल तर बाय. म्हणलं मी असं कधी सांगितलं नाही, नोट्समध्ये असंच लिहिलेलं आहे सर. म्हणलं नोट्स एकदा काढा आणि वाचा नीट की असं कुठं सांगितलं की स्टॉकस्टिक 50च्या वरती असेल 15 मिनिटाचं तर कुठेही बाय घेतलं तरी चालेल. 50 लाईन क्रॉस करताना पाहिजे, क्रॉस करताना. कळते? जे सांगितलं आहे ते 100% फॉलो करा. काय डाऊट आहे ह्याच्यामध्ये? हे समजतंय का सगळ्यांना?